तर म्हणतात बंधहु बालरूप सोई रामू, भगवंताचं बालरूप. मंगल भवन अमंगल हारी, मंगल करणार आहे, आपल्या जीवनातलं सगळं अमंगल हरण करणार आहे. द्रवऊ दशरथ अजिर बिहारी, दशरथाच्या अंगणामध्ये विहार करणारं खेळणारं ते बालरूप, ते मला आवडतं. त्या भगवान परमात्म्याला करी प्रणाम रामहि त्रिपुरारी, हर्षि सुधा समगिरा उचारी. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं कोई उपकारी. हे पार्वती गिरिराज कुमारी, तुझ्यासारखं माझ्यावर उपकार करणारं दुसरं कोणीच नाही. का माझ्यावर उपकार तू केले? कोणते उपकार केले? पूछे रघुपति कथा, पूछे रघुपति कथा प्रसंगा. श्री राम जय जय राम. सकल लोक जग पावनी गंगा. श्री राम जय जय राम. तुम रघुबीर चरण अनुरागी. श्री राम जय जय राम. न्यू प्रश्न जगत हित लागी. श्री राम जय राम. मंगल भवन अमंगल हारी, द्रव सुरद अजिर बिहारी. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, तू मला भगवंताचं चरित्र विचारलं. पूछऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक पावनी गंगा. सगळ्यांना पावन करणारी भगवंताची चरित्र कथा तू मला ऐकलीस, विचारलीस. मला खूप आनंद झाला. मलाही देवाचं चरित्र त्या निमित्ताने सांगायला मिळेल. तू धन्य आहेस, भाग्यवान आहेस. आज तुला ही रामकथा गंगा, तिच्यामध्ये स्नान करण्याचा योग प्राप्त झाला. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताची कथा ऐकली नाही, त्यांचे कान म्हणजे सापाला राहण्याचं बीळ आहे, असं वर्णन केलंय. श्रवण रंध्र आही भवन समान. कारण देवाची कथा जो ऐकत नाही, जे कान ऐकत नाहीत, मग दुसऱ्याची निंदा ऐकत राहतात आणि त्यामुळे माणसाचं मन बिघडून जातं. देवाच्या नामाचा उच्चार जर आपली जिव्हा करत नसेल तर नामाविन मुख जिव्हा नव्हे काळ सरप आहे. देवाचं नामस्मरण जर जीभ करत नसेल तर ती जीभ काहीतरी कोणाची निंदा करणार, कोणाला तरी वाईट म्हणणार. म्हणून रामकथा सुरधेनु समसेवत सब सुखदानी 113. संत समाज सुर लोक सब, कोण सुनय अस जाणी. मी आता तुला ही रामकथा सांगतो. पार्वती, तू खूप चांगले प्रश्न विचारले, रामचरित्रासंबंधी प्रश्न विचारले. पण एक तुला मी सांगतो, लक्षात ठेव. भगवंताचं सगुण रूप असेल, निर्गुण रूप असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, देव सगुण आहे का निर्गुण आहे? तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. निर्गुण एक गोविंद
गोविंदो रे सगुण निर्गुण एक गोविंदो रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे गुरुजी वाजवा. स्थूल म्हणो की सूक्ष्म रे तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे आ तुझ स्थूल म्हणो की तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुणहि अगुणहि नहि कछु भेदा गावहि सुनि पुराण बुध वेदा अगुण अरूप अलख अज जोई भगत प्रेम बस सगुण सो होई. सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. जो निर्गुण निराकार परमात्मा असतो तोच सगुण साकार भक्तांच्या करता होत असतो. सगुणाची शेष 5-10 मिनिटाचं अंतर ठेवायचं. जे निर्गुण आहे तेच सगुण. उदाहरणार्थ पाणी आहे, पाण्याला आकार आहे का? पण पाणी जर थंड केलं तर आणि त्याचं बर्फ झालं तर बर्फ झालं की आकार. मग तुम्ही पाण्याला आकार झाल्यावर जर पाणी नाही म्हटला चालेल का? पाणीच आहे. आकारवान असलं तरी पाणीच आहे आणि आकार नसला तरी पाणीच आहे. तसं निर्गुणही परमात्माच आहे आणि सगुणही परमात्माच आहे. जे लोक फक्त निर्गुणाला मानतात, सगुणाला मानत नाही, त्यांना पूर्ण देव कळालेला नाही. जे सगुणाला मानतात आणि निर्गुणाला मानत नाही त्यांनाही देव कळाला नाही. आमचे गुरुवर एक दृष्टांत सांगत असतात. एका गावामध्ये हत्ती आला आणि हत्ती आला, पहिल्यांदाच हत्ती आला बघण्याकरता गावातले लोक जायचे, हत्ती पाहून यायचे. त्या गावामध्ये 3 आंधळे राहत होते आणि ते एका वडाच्या झाडाच्या त्या पारावर बसलेले होते. गावातल्या लोकांची चर्चा ऐकली आणि ते 3 आंधळे म्हटले आता आपणही हत्ती बघून येऊ. एकाने एकाच्या हाताला धरलं, दुसऱ्याने तिसऱ्याच्या हाताला धरलं. तिघही काठी टेकत टेकत त्या हत्तीजवळ गेले हत्ती बघायचा म्हणून. आता आंधळे कशी काय हत्ती बघतात? आंधळे हाताने बघतात बरं का सगळं. त्यांना स्पर्श ज्ञान असं जबरदस्त असतं. अहो नुसती चाहूल लागली तरी, आवाज आला तरी ते ओळखतात कोण आलं. एकाने कान धरला आणि कान असा चापसला आणि दिला हत्ती सोडून. एकाने पाय धरला, तपासला, दिला हत्ती सोडून. आणि एकाने शेपटी धरली, चापसली, दिला हत्ती सोडून. आणि तिघं एका जाग्यावर बसले.
पाहिला का रे तो हत्ती? म्हटले हो. तू पाहिलास? हो. तू पाहिलास? तिसऱ्याला विचारलं. हो. सांगा बरं हत्ती कसा आहे? ज्याने पहिल्यांदा कान धरला होता तो म्हटला हत्ती की नाही सुपासारखा आहे म्हणतात. सूपच म्हणतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात? ते सूप बरं का, खायचं सूप नाही, प्यायचं सूप नाही, पाकडायचं. तो म्हटला हत्ती सुपासारखा आहे. त्याने काय धरला होता? कान. दुसरा म्हणायला लागला तुला कळतच नाही. म्हटला अरे तू कुठं हत्ती पाहिला नाही? मी पाहिला हत्ती. हत्ती खांबासारखा आहे. त्याने काय धरला होता? पाय धरला होता. तिसरा म्हणायला लागला तुम्हाला दोघांना हत्ती कळलाच नाही. हत्ती दोरीसारखा आहे. त्यांनी काय धरली होती? शेपटी धरली होती. आता मला सांगा यांना हत्ती पूर्ण कळाला का एकाच अंशाने कळाला? एकाच अंगाने कळाला. तसं जो म्हणतो फक्त देव सगुणच आहे त्याला अजून पूर्ण देव कळालेला नाही. जो म्हणतो देव फक्त निर्गुणच आहे त्यालाही देव कळालेला नाही. जो सगुण आहे, निर्गुण आहे, सर्व चराचरात व्याप्त आहे, सर्व वस्तूत आहे, तुमच्यात आहे, आमच्यात आहे, समाधीत आहे, व्यवहारात आहे, हे ज्याला कळलं. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. हे समस्त ही श्री बोला रसाचा ओतला माईक मध्ये म्हणत नाही, त्याला माहिती आहे आपलं चुकणार आहे म्हणून. रसाचा ओतला हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला ठावो म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानी ऐकू. म्हणून सर्वत्र भगवान परमात्म्याची प्रतीती. राम सच्चिदानंद दिनेशा नहितः मोहनिशा लवलेशा, सहज प्रकाश रूप भगवाना नहितः पुनि विज्ञान बिहाना. परमात्मा हा नित्य ज्ञान रूप आहे. सुसडा सूर्यकणाच्या राशी नित्य उदयो ज्ञानी आसी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. परमात्म्याचं जे मूळ निर्गुण रूप आहे ते ज्ञानरूप आहे. त्या ज्ञानाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अज्ञान नाही. खरं अज्ञान आहे जीवाला का ज्ञान आहे? अज्ञान आहे असं म्हणणं ही सुद्धा ज्ञानच आहे. जागृतीत ज्ञान असतं, स्वप्नाचं ज्ञान असतं, सुषुप्तीमध्ये सुद्धा गाढ झोपलेलं असताना सुद्धा ज्ञान असतं. कारण जागं झाल्यानंतर म्हणतो मी काही जाणत नव्हतो आणि सुखाने झोपलो होतो. एका साधूकडे एक मनुष्य गेला, साधक गेला, म्हणायला लागला महाराज मी फार दुःखी आहे. म्हटले बेटा काही काळजी करू नको, तू दुःखी नाहीस, तू दुःखाला जाणणार आहेस. महाराज मी आजकाल फार उदास राहतो. म्हटले काळजी करू नको, तू उदासीनतेला जाणणारा तू आहेस. मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही. अरे काही काळजी करू नको, अज्ञानी आहे असं अज्ञानाला जाणणारा तू ज्ञानस्वरूप आहेस. परमात्म्याचं हे स्वरूप. पण निर्गुण स्वरूप जे आहे ते फक्त जाणण्याकरता आहे. आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्याला सगुणाकडे जावं लागतं. निर्गुणाचं ध्यान करता येत नाही. काय येतं? मी म्हटलं तुम्हाला ध्यान करा, म्हणजे कशाचं ध्यान करायचं? निराकाराचं ध्यान करायचं. अहो निराकार हा सुद्धा एक आकारच आहे ना. निराकाराचं ध्यान कसं करायचं? ध्यान करायला काहीतरी आलंबन लागतं. आमच्या संस्थेमध्ये एक विद्यार्थी होता, गुरुजी त्याला शिकवत होते. तो डोळे झाकून ऐकायचा. काय काय लोक डोळे झाकून कथा ऐकतात.
आता डोळे झाकून ऐकावं का न ऐकावं? ऐकावं म्हणजे झोप लवकर लागेल. ऐकत असताना सांगितलं की डोळे झाकून ऐकू नये. गुरुजी सांगायचे आणि तो ऐकायचा, पण डोळे झाकून ऐकायचा. गुरुजी म्हणायचे हे डोळे उघड, डोळे उघड. तो म्हणायचा नाही गुरुजी, मला आपलं डोळे झाकून ऐकायला बरं वाटतं. ते गुरुजी त्याला म्हणायचे हे बघ, डोळे उघडे असल्यावर कमीत कमी मी तरी तुला दिसेल, हे विद्यार्थी तरी तुला दिसतील, पण डोळे झाकल्यावर तुझं मन तुला काय दाखविल काय सांगता येत. मन फार विचित्र आहे. म्हणून मनाला काहीतरी आलंबन लागतं. मनाला जर तुम्ही रिकामं ठेवलं तर ते मन मग काय चिंतन करील काय सांगता येत नाही. असं म्हटलंय, मन चिंतिते वैरी न चिंती, किंवा रिकामं मन हे एम्प्टी माइंड इज इव्हिल्स हाऊस असं म्हणतात. म्हणून मनाला कधी रिकामं ठेवायचं नाही. एक तर त्याला कामात गुंतवून ठेवायचं, नाहीतर मग त्याला रामात गुंतवायचं. कामात गुंतवलं नाही, रामात गुंतवलं नाही तर ते तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून निर्गुणामध्ये मन लागत नाही. त्याच्याकरता तो भगवान परमात्माच सगुण साकार होतो. आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून तोच खाली येतो. त्यालाच भगवान परमात्म्याचा अवतार म्हणतात. आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा. अवतार म्हणजे काय? अवतार म्हणजे शिडी. आपल्याला त्याच्यापर्यंत जाता येत नाही म्हणून तो आपल्याकरता आपल्यासारखा होतो. डोळे त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही निर्गुण रूपापर्यंत, म्हणून तो डोळ्यांना दिसेल असा होतो. कानाने तो ऐकला जाऊ शकत नाही परंतु तो कानाला ऐकू येईल असा होतो. अहो, भक्त जसा अवतार देवाला घ्यायला लावतील त्यांच्याकरता तो तसा होतो. होय भक्ती
कोणी भक्तांनी जर म्हटलं की आम्हाला तुम्ही रामरूपात दर्शन द्या, त्यांना रामरूपात देतो. कोणी भक्त म्हणायला लागले आम्हाला कृष्णरूप आवडतं, कृष्णरूपात दर्शन द्या, त्यांच्यासाठी कृष्ण होतं. एका भक्ताने सांगितलं देवा खांबातून प्रगट व्हा, खांबातूनच नरसिंह रूपाने प्रगट झाला. तैसा देव. म्हणून राम अवतार कशा करता झाला? भगवान परमात्मा सर्वांच्या करता अवताराच्या निमित्ताने सोपे झाले. अयोध्येत जन्म झाला. आता आपण सांगणार आहे अवताराच्या कथा. अयोध्येतल्या सगळ्या लोकांना दर्शन. वनात गेले. वनामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना देवाचं दर्शन कधी झालं असतं का? भिल्लांना, आदिवासी लोकांना, त्यांना देवाचं दर्शन झाले, सोपे झाले. अनेक ऋषीमुनी आहेत त्यांना सोपे झाले. अहो वानरांना देवाचं दर्शन. वानर म्हणजे चंचल प्राणी, कधी नीट बसणार नाही, हात हलविल, पाय हलविल. कोण? वानर. अति चंचल प्राणी, पण त्या चंचल प्राण्याला त्याची सेना तयार केली. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. म्हणून राम अवतार कशा करता झाला पार्वतीने विचारलं. देव अवतार का घेतो, कशा करता घेतो? भगवान पार्वतीला भगवान शंकर सांगतात तसं तर अवतार असंख्य आहे, अवताराची कारणंही वेगवेगळी आहे. प्रत्येक भक्ताकरता देवाने वेगवेगळे अवतार धारण केलेले आहेत. पण काही अवताराची कारणं गीतेमध्ये आलेली आहेत. कोणतं कारण गीतेने सांगितलं अवताराचं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति अधर्मस्य अभ्युत्थानं भवति तदा अहम आत्मानं सृजामि. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते. धर्म म्हणजे काय? हा धर्म सुद्धा फार लोकांनी खाली आणून ठेवलेला आहे. आजकाल लोकांना धर्म शब्द म्हटला की डोळे उंचावतात. तुम्ही धार्मिक आहे का काय? धर्म शब्द खूप व्यापक आहे. आपल्या साधू संतांनी जो धर्म सांगितलाय सर्व मानवाला अनुलक्षून धर्म सांगितलाय. साधी सोपी व्याख्या उदाहरणाने सांगतो. एखादी वस्तू आपण बाजारातून आणली, ती बाजारातून आणलेली वस्तू आणल्याबरोबर त्या वस्तूबरोबर एखादा मोबाईल असेल म्हणा, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर एक पुस्तक येतं. ही वस्तू कशी वापरावी हे त्या पुस्तकात लिहिलेलं असतं. तसं देह नावाची वस्तू आपल्याला देवाने दिली, कशी वापरावी याच्याकरता जी काही संहिता दिली किंवा शास्त्र सांगितलेली आहेत त्याला धर्म असं म्हणायचं. एखादी गाडी आपण विकत घेतली आणि त्या गाडीतलं काहीच माहिती नाही आणि आपण गाडी चालवायला बसलो, ब्रेक दाबायच्या ऐवजी ॲक्सिलेटरच दाबला, ॲक्सिडेंट होईल. तशी ही गाडी देहाची आहे. कुठं ब्रेक दाबायचा, कुठं पळवायची, कधी थांबायचं, काय पाहायचं, काय खायचं, जेणेकरून हे शरीर जास्त दिवस चालेल, समाधान आपल्याला मिळेल, याचे काही नियम सांगितले. नियम हे आपल्याला बंधनाकरता नाहीत, बंधनापासून मुक्त करण्याकरता हे नियम सांगितलेले आहेत. त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. विद्यार्थ्याचा धर्म अभ्यास करणं आहे, शिक्षकाचा धर्म शिकवणं आहे, वडिलांचा धर्म, मुलाचा धर्म, पत्नीचा धर्म, पतीचा धर्म, राजाचा धर्म. पण जेव्हा माणसाला हे धर्म पाळता येत नाहीत,
कारण अधार्मिक लोक जे आहेत ते सामान्य मनुष्याला, सज्जनाला धर्म पाळू देत नाहीत, त्याचं कर्तव्य पाळू देत नाहीत, त्याच्या कर्तव्यामुळे अडथळे करतात, दुराचार करतात आणि मग धर्माला ग्लानी येते. धर्माला ग्लानी येते म्हणजे जे लोक धर्म पालन करणारे आहेत ते दुःखी होऊन जातात. धर्म पालन करणाऱ्यांना असं वाटायला लागतं की आपण विनाकारण धर्म पालन करायला लागलो, आपण धर्म पालन करतो आणि आपल्याला त्रास. आणि काही राजरोषपणे काही करतात ते आनंदी. समाजात असं कधी कधी दिसून येतं. काही लोक काही कसे वागतात, काही करतात ते आनंदी दिसतात आणि चांगले वागणारे लोक दुःखी दिसतात. तेव्हा चांगला वागणारा मनुष्य दुःखी होतो. देवाला म्हणतो, अरे बाबा देवा तू कुठे आहेस? तू जर लवकर आता प्रगट झाला नाही, काय केलं नाहीस तर हा धर्म नष्ट होईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यम. कशा करता? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं रक्षण करण्याकरता. साधू म्हणजे तुम्ही आम्ही धर्म पालन करणारी जी लोक आहेत त्यांचं रक्षण करण्याकरता, त्यांना त्यांचं कर्तव्य नीट बजावता यावं याच्याकरता. धर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, ईश्वराची सेवा म्हणून करणं धर्म. कोणतंही काम असू द्या, देवाची सेवा म्हणून ते करणं. पण ज्यावेळेस एखाद्या अभ्यास करणाऱ्याला त्याचा अभ्यास नीट करता येत नाही, पतिव्रतेला नीट वागता येत नाही, यज्ञ करणाऱ्याला नीट यज्ञ करता येत नाही, व्यवहारात चांगलं वागणाऱ्याला चांगलं वागता येत नाही, त्रास व्हायला लागतो आणि खूप अधर्म माजतो. त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करतो. त्याच्यावरच्या ओव्या आहेत काय? हे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे, मी आपुल्याचे नि कैवारे साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. त्या ओव्या आहेत. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. भगवान म्हणतात मी अवताराला येऊन काय करतो? नित्य दिवाळी तयार करतो. अविवेकाची काजळी प्रत्येकाच्या मनातली काढून टाकतो. म्हणून देवाचा अवतार होतो.